सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव. घर म्हणजे फक्त 4 भिंती किंवा एक जागा नसते. घर म्हणजे फक्त 4 भिंती किंवा एक जागा नसते. त्या वास्तूला घर पण येतं त्या घरात राहणाऱ्या माणसामुळे, त्यांच्या सवयीमुळे आणि आपण घेतलेल्या चॉईसमुळे. या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही. घर हा केवळ वास्तू किंवा ठिकाण नाही, तर तो आपल्या भावनांचा, आठवणींचा आणि नात्यांचा पट असतो, जो आपल्या आयुष्यभर बांधून ठेवतो. आमचं हे जुनं घर आमच्यासाठी केवळ वास्तू नव्हतं, तर आमचं आयुष्य होतं. या घराने आम्हाला खूप काही दिलं. या घराच्या भिंतींनी आमच्या जीवनातल्या चढ-उतारांना, सुखदुःखांना सामावून घेतलं. वाचोळ्याला आठवणींचा गंध अजूनही. आमचं लहानपण या घरात घालवलं, या घराच्या अंगणात खेळलो, या घराच्या ओसरीवर बसून गप्पा मारल्या आणि या घराने प्रत्येक आनंद आणि दुःखामध्ये आम्हाला साथ दिली. कदाचित आम्हाला एकमेकांचा स्वभाव, सवयी आणि भावना तितक्या नीट माहीत नसतील जितक्या या घरांना माहीत असतील. वाचोळ्याला आठवणींचा गंध अजूनही. या भिंती आमचं हसू, रडू, वाद, गाणी आणि स्वप्न हे सगळं ऐकत राहिल्या. या घराने आमच्या नात्यांना अधिक घट केलं आणि आम्हाला माणूस म्हणून घडवलं. शिंपडलेल्या अंगणामध्ये अजून बारीक ठसे, घर भरलेल्या हाकानी मधून लागे पिसे. आता मी नवीन घर तर केलं आहे, त्या घरात राहण्याचा आनंद आणि उत्साह तर आहेच, पण जुनं घर सोडताना मनात एक वेगळीच दडपण येते. भिंतींना या जुन्या खडूचा रंग अजूनही. जुन्या घराच्या आठवणी सोडून पुढे जाणं, त्या भिंतींना शेवटचा स्पर्श करून निरोप देणं हे खूपच अवघड वाटलं. कारण ज्या घराने इतकी वर्ष आमचं आयुष्य उभं केलं, त्या घराला सोडून जाताना डोळ्यात पाणी आलं. ते घर आम्हाला सोडण्याचं रिझन म्हटलं तर आमच्या बाबांचं एक स्वप्न होतं की नवीन एक घर बांधूया आणि नवीन आलेल्या आमच्या नवीन पिढीला खेळायला एक जागा वगैरे होते हेच पाहिजे म्हणून आमच्या वडिलांनी पहिलाच आधी स्वप्न बघितले होते आणि ते आमच्या बाबांचं एक शेवट स्वप्न होतं म्हणून आम्ही नवीन वस्तू बांधतो. पण एकच वाईट वाटतं आहे, बाबांचं स्वप्न पूर्ण झालं आहे पण बाबा नाहीत, त्या गोष्टीचं फार दुःख वाटतं आहे. या घराने आम्हाला सुखामध्ये साथ दिली आणि या घराने दुःख पण आम्हाला पेलायचं हिंमत दिली. तर असं ओव्हरऑल बघितलं तर या घराने आम्हाला एक माणूस म्हणून घडवण्याचा मोठा सिंहाचा वाटा असं आहे म्हणून मला वाटतं आहे. हे सगळं हे बाबांचंच आहे. म्हणजे पहिल्यापासून ज्यांनी हे जागा घेतलं हे बाबांचं, यात खूपच एक सिंहाचा वाटाच बाबांचा. करून अर्पण तुला समर्पण घरात घरपण मी आज पाहिले, मी पाहिले. ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात. कंगराळी हे सोडून यायचं नाही याच्याबद्दल पण वाईट फारच वाटलं
का किती की आमचं गाव आहे ते प्रॉपर गाव आहे हो का नाही. मित्र पण चांगली, मित्रमंडळी चांगली आहे, आमच्या आजूबाजूचं शेजारी चांगले, आमची भाऊ बहिणी चांगली आहे. तेवढं सोडून मला यायचं का होत पण नव्हतं. आमचं आयुष्य गेलं हे माहीत आहे मला. मुलांचं पण थोडं बहुत आयुष्य गेलं त्याच्यामध्ये. खरं आता त्याच्या पिढीचं आयुष्य तिथलं का जाणं शक्य नव्हतं, म्हणून हे पुढचं पाऊल आम्ही उचललं. सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले. सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले मन जुळले. जे इच्छेप्रमाणे सगळं झालेलं आहे नाही. आणि बाबांची एक शेवटची इच्छा होती म्हणून मी एवढं प्रयत्न केलो. मी घरासाठी मुलांना एवढं प्रेरणा दिलो, एवढी शेवटची बाबांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून. आणि माझ्या डोळ्यासमोर मी बघितले नाही, मला तर खूपच आनंद झालेला आहे. अंतरंगाने देहांगाने स्पर्श केला न वाटे स्वर्गच आला हाताला. स्वप्न जे होते पूर्ण ते झाले, मुक्त जे होते आता बंधन आले नात्याला. त्या मुलांनी सुनांनी सगळ्यांनी मेहनत घेतली सर. आणि मी मला काय हे केले नाही तरी तिथलं काय असं करू, मी काय सांगितलेलं सगळं कार्य त्यांनी ओके म्हणून करत गेले. सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले. सुख कळले कळले. तरी मुलं जरा म्हणजे घाबरत होती, एवढं कसं करायचं हे डेअरिंग होत नव्हतं त्यांना. खरं मी खूपच त्यांना सांगण्याचा समजावून प्रयत्न केला. तुमच्यासाठी बाबांनी केले, मग मुलांच्यासाठी तुम्ही काय करणार, असं मी त्यांना समजावून सारखं सांगत होतो. ह्याच्यामध्ये सगळ्यांचं म्हणजे श्रेय ह्या घराला लागलंच. पहिला प्रथम बाबांचं, नंतर मुलांचं, सुनांचं आणि प्रेरणादायी म्हणजे मी आहे त्यांना आता सध्याची. आणि हे बाबांनी माझ्यावर जबाबदारी सोपवून गेले का नाही, मी त्याचं कायतरी हे म्हणजे सत्यात आणायचं म्हणून मी हे प्रयत्न केला. आणि त्यांचा आशीर्वाद कृपादृष्टी आमच्यावर आहेच. प्रार्थना होती 7 जन्माची, भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावे माथ्याला. पूर्तता झाली सोन पायाने. जे ती मला सगळे म्हणाले, बहुत वहिनी तुम्ही खूपच चांगली आयुष्य चालून नाही, दामोदरच्या पाठीमागे तुम्ही फारच चांगलं केला मुलांचं. आणि मला हे ऐकण्याचं हे समाधान मला आता वाटतं तिचं. ते म्हटले का नाही, मला खूप म्हणजे खूपच समाधान झालं ह्याच्या गोष्टीचं. तर ह्याच्यामध्ये आता सुखी राहतील माझी मुलं नातवंड, असं मी गृहीत धरून माझ्या मनाचं समाधानच झालं माझं. सुख कळले